नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर नढाळ गावच्या हद्दीत प्रसिद्ध पंचायतन मंदिर आहे। हे एक धार्मिक पर्यटन स्थळ असून दररोज शेकडो लोक इथे येत असतात। याच नढाळच्या प्रसिद्ध पंचायतन मंदिरात चोरट्यांनी मोठा डल्ला मारल्याची माहिती समोर आली आहे। चोरांनी 5 मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम घेऊन पोबारा केलाय। त्याचबरोबर वावंढळ येथील 2 घरं फोडून चोरांनी हात साफ केल्याच्या घटना घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। चोरांनी वॉल कंपाऊंडच्या भिंतीवरून मंदिरात प्रवेश केला। 5ही मंदिरातील दानपेट्या फोडून त्यातील नोटा घेऊन पोबारा केला। यावेळी चोरट्यांनी चिल्लर मात्र दानपेटीतच ठेवली। मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे चोर कैद झाले असून त्यांचा चेहराही दिसत आहे। त्यामुळे पोलीस यंत्रणेला चोर पकडण्यास फार वेळ लागणार नाही अशी आशा आहे। साधारण 40,000 रुपयांचा ऐवज या चोरट्यांनी लंपास केलाय। तर दुसऱ्या घटनेत वावंढळ येथील अनंत कदम यांच्या घरातील कपाट फोडून सोन्याचा हार, ठुशी, अंगठी, कानातील जोड, नथ असा 40,000 रुपयांचा ऐवज आणि 5,000 रुपयांची रोकड चोरांनी लंपास केली। त्याचबरोबर गौरव कदम यांच्याही घरी घरफोडी झाली। त्यांच्या कपाटातील 2 सोन्याची नाणी, 2 सोन्याच्या अंगठ्या आणि 1 चांदीचे जास्वंद फूल असा 6,000 रुपयांचा ऐवज आणि 15,000 रुपये रोख रक्कम घेऊन चोरांनी हात साफ केलाय। खालापूर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली चौकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सूर्यवंशी आणि पथक तपास करत आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्ह्याची उकल लवकरच होईल असं पोलिसांनी सांगितलंय। वादळवारा लाईव्हसाठी अर्जुन कदम, चौक। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।